याबरोबर त्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये सांगितले की नागपूरच्या दंगलीच्या मागचा जो काही हिंसाचार झाला त्याच्यामध्ये कुठेही देवेंद्र फडणवीस यांचा हात नाही असं आम्हाला वाटतं. आज तुम्ही देखील तेच केलेलं आहे, रोखोक केलं की नागपूरच्या दंगलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध असेल किंवा संबंध असं वाटत नाही. तर एक प्रकारे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक कसं काय म्हणता? आम्ही जेव्हा असं म्हणालो त्या दिवशी तेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की संजय राऊत यांच्यावर उपचार केले पाहिजे. तुमच्याच कार्यक्रमात बोलले ना. त्यांना स्वतःविषयीचं चांगलं सत्यही पचवायची ताकद राहिलेली नाही. आदित्य ठाकरे म्हणतात की हे देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचं षडयंत्र आहे. इम्तियाज जलील म्हणतात ही दंगल जी आहे ही देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्यासाठी झाली आणि मीही तेच म्हणालो. पण देवेंद्र फडणवीस यांना संताजी धनाजीप्रमाणे स्वप्नात सुद्धा संजय राऊत दिसतात. असं म्हणाले की ह्यांच्यावरती उपचार केले पाहिजेत. का उपचार केले पाहिजेत? तुमचं संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे असं मी म्हणतोय. त्यांच्यामुळे सरकारनं विशेष तरतूद करून तुमच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची मनोरुग्ण चाचणी केली पाहिजे. ज्या पद्धतीने तुमचे मंत्री बोलतायत, धांगडधिंगा घालतायत, भ्रष्टाचार करतायत, स्वतःला जे कोणी जे आहेत ना बाल हिंदुत्ववादी त्यांची भाषा बघा काय चाललंय विधानसभेत विधान परिषदेमध्ये. त्याच्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्यावरती सरकारी खर्चाने करा, काय हरकत नाही, उपचार करून घ्या. त्यातच गडकरी म्हणतात की जनता जाती